आता घेऊयात पावसासंदर्भातल्या बातम्यांचा आढावा। राज्यातील धरणात 85% साठा, मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा 77.83%, तर लघु प्रकल्पातील पाणीसाठा हा 57.18%वर पोहोचला। वाशिम जिल्ह्यामध्ये पावसाच्या संततधारेमुळे नैसर्गिक धबधबे ओसंडून वाहत आहेत। मानोरा तालुक्यातील रतनवाडी धबधबा ओव्हरफ्लो, धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी। बुलढाण्यातील येळगाव धरण हे 100% भरलं। 15 गावांचा वर्षभराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न यामुळे मिटलाय। लातूरमधील मांजरा आणि निम्न तेरणा प्रकल्पाचे 2 दरवाजे उघडले। धरणातनं चौथ्यांदा पाण्याचा विसर्ग। जळगावातील भुसावळच्या अतनूर धरणाचे 16 दरवाजे पूर्णपणे उघडले। अतनूर धरणातनं तापी नदीपात्रात 1,05,000 क्युसेक्ने पाण्याचा विसर्ग। नदीकाठच्या गावांना यामुळे सतर्कतेचा इशारा। वसई विरार आणि नालासोपारामध्ये सकाळपासूनच पावसाची हजेरी। नालासोपाऱ्यातील पूर्व डॉन लेन या परिसरातील सखल भागात पाणी साचलं। रस्त्यावर पाणी साचल्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या। छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातील चापानेर हे धरण पूर्ण क्षमतेने भरलं। सिंचनासाठीचा प्रश्न मिटला असल्यानं शेतकऱ्यांनाही मोठा दिलासा। हवामान खात्याचा आज आणि उद्या नंदुरबार जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट। पावसाचा जोर वाढल्यामुळे प्रशासनाच्या वतीने नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा। पंढरपूरमध्ये चंद्रभागेच्या पात्रात असलेलं विष्णुपद मंदिराचं प्लास्टर पुराच्या पाण्यात वाहून गेलंय। तातडीनं डागडुजी न केल्यास मंदिराच्या अस्तित्वाला धोका निर्माण होण्याची शक्यता। संबंधित ठेकेदाराकडून काम निकृष्ट दर्जाचं झाल्याचाही आरोप।